सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आपण आद्य नाथाचार्य श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला. आज आपण त्यांचे शिष्य श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या चरित्राचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. गुरु गोरक्षनाथ हे 11व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांच्या नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यातील एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पदचिन्ह आहे. या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला एक उत्सव असतो. अशा या गोरक्षनाथांची आपण जन्मकथा ऐकूया. श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असताना बंगालमधील चंद्रगिरी गावात गेले. तेथे सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठ योगी गौड ब्राह्मण राहत असे. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सरस्वतीबाई. ती अत्यंत रूपवती, देखणी आणि सद्गुणी होती. परंतु पुत्र संतती नसल्याने ती नेहमी दुःखी असे. त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ गेले. त्यांनी अंगणात उभे राहून अलक निरंजन असा शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वतीबाई बाहेर आली. तिने त्यांना आसनावर बसवले आणि भिक्षा दिली. त्यानंतर आपली सर्व हकीकत सांगून, संतती नसल्याने आपण दुःखी आहोत, काही उपाय असला तर सांगावा अशी विनंती करून ती त्यांच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथांना तिची दया आली. त्यांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्री झोपतेवेळी खाऊन झोपी जा. हे नुसते मामुली साधे भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो आहे. तो तुझ्या पोटी येईल. त्या मुलाला मी स्वतः येऊन उपदेश करीन, जेणेकरून तो जगात कीर्तिमान होईल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ तेथून जाण्यासाठी उठले. तेव्हा पुन्हा परत कधी याल म्हणून त्यांना सरस्वतीबाईने विचारले. तेव्हा ते म्हणाले, 12 वर्षांनी परत येऊन तुझ्या मुलाला उपदेश करीन. असे सांगून ते निघून गेले. सरस्वतीबाईंना भस्म मिळाल्याचा अत्यानंद झाला होता. ती राख तिने पदरात बांधून ठेवली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसायला गेली. तेथे अन्य 5-6 महिला आलेल्या होत्या आणि त्यांच्या संसारासंबंधी गोष्टी चाललेल्या होत्या. त्यावेळी सरस्वतीने सुद्धा आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आणि त्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता मला पुत्रप्राप्ती होईल असे त्यांना सांगितले. तेव्हा एकजण म्हणाली की असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला तर हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या महिलांनी सरस्वतीबाईच्या मनामध्ये संदेह संशय भरवल्यामुळे ती हिरमुसलेली तोंड करून आपल्या घरी निघून गेली
आणि गाईच्या शेणाच्या गोट्यात त्या उकिरड्यात तिने ते मंत्रचरित केलेले भस्म टाकून दिले. 12 वर्षानंतर जेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीबाईच्या घरी आले आणि उभे राहिले, तेव्हा त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. मुलगा कुठे आहे असे नाथांनी विचारले. त्यावेळी मुलगा झालाच नाही असे तिने नाथांना खोटे सांगितले. तेव्हा खोटे बोलू नकोस, मी तुला 12 वर्षापूर्वी भस्म दिले होते, त्या भस्माचे काय झाले? नाथांनी प्रतिप्रश्न विचारला. मी ते गाईच्या शेणाच्या गोट्यात टाकून दिले असे सरस्वती म्हणाली. आणि हे ऐकल्यानंतर नाथांना अत्यंत राग आला. त्यावेळी सरस्वतीने त्यांची क्षमा मागितली. म्हणाली, योगीराज, मला क्षमा करा. तेव्हा नाथ तिला म्हणाले, मला ती जागा आत्ताच्या आत्ता दाखव. तिने नाथांना ती जागा दाखवली. तेथे गेल्यानंतर सद्गुरू मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता, तू जर या गोवऱ्यात असशील तर बाहेर ये. त्यावेळी गुरुराया, मी इथेच आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे, तुम्ही मला बाहेर काढा असा आवाज आला. मच्छिंद्रनाथांना लगेच लक्षात आले आणि त्यांनी खाच उकरून त्यातून मुलाला बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येतात सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेले आणि गाईच्या शेणाच्या राखेतून जन्म झाला म्हणून त्या मुलाचे नाव गोरक्षनाथ असे ठेवले. नंतर त्याला मच्छिंद्रनाथांनी शास्त्रविद्येत आणि शाबरी विद्येमध्ये निपुण केले. गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त भारत आणि नेपाळमध्येच नाही तर अरब जगतावरही आहे. कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली. अशा प्रकारची भोके पाडण्यापूर्वी साधकाला अतिशय कठोर पद्धतीची हठयोगाची साधना करावी लागत असे. ते साधू अवधूत असत. आदिगुरु दत्तात्रेय आणि गोरक्षनाथांचा संबंध आहे. भगवान दत्तात्रेय आणि सिद्धाचार्य गोरक्षनाथ यांची भेट गिरनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धी सामर्थ्य दाखवून अनुग्रह केला. आज या स्थानाला कमंडलू तीर्थ या नावाने महत्त्व प्राप्त झालेले आहे. गिरनार पर्वतावर आजही ते पवित्र असे कमंडलू तीर्थ आहे. गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्त पादुकांचे दर्शन घेतले होते. दत्तात्रेयांनी त्यांना उन्मत्त पिशाचवत अशा दिगंबर भस्मचर्चित जटाजूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले. नाना सिद्धींचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी याच ठिकाणी कृपा केली. गोरक्षनाथांच्या परंपरेतील बहुतेक सर्व नाथांचा दत्तात्रेयांशी संबंध असल्याने आणि दत्तपंथातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी नाथपंथाने विकसित केलेल्या आहेत. मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख केला जातो. मच्छिंद्रनाथांना म्हणजेच आपल्या सद्गुरूंना स्त्री राज्यातून म्हणजे वामाचारी पंथातून मुक्त करणारा एक थोर सिद्धपुरुष म्हणूनही गोरक्षनाथांचे एक वेगळे महत्त्व आहे. गोरक्षनाथ
आणि मच्छिंद्रनाथ या दोनही सिद्ध पुरुषांचे अनेक अवतार झाल्याचे सांगितले जाते. या दोघांनीही नेपाळमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार केले. गोरक्ष सिद्धांतानुसार गोरक्ष हे प्रत्यक्ष शंकराचे पुत्र किंवा शिष्य आहेत. एका मान्यतेनुसार सत्ययुगात पंजाबमध्ये, त्रेतायुगात गोरखपूरमध्ये, द्वापार युगात हुरभुजमध्ये, हुरभुज असं म्हटलेलं आहे, द्वापार युगात हुरभुजमध्ये आणि कलियुगात काठेवाडात गोरखमढी या ठिकाणी अवतार घेतले. गोरक्षनाथांनी त्यांनी नेपाळ, पंजाब, बंगाल, कच्छ, काठेवाड, नाशिक, ओडिसा इत्यादी ठिकाणच्या यात्रा केल्या होत्या. त्यांचे कार्य, त्यांचे नाथपंथीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास आजकाल वाढत आहे. त्यांच्या कार्यावर नवा प्रकाश पडत आहे. त्यांचे वैराग्य अत्यंत प्रखर होते. आपल्या वैराग्यपूर्ण मार्गावरून घसरणाऱ्या आपल्या गुरूंना म्हणजेच मच्छिनाथांना गोरक्षनाथांनी सावरले होते. गोरक्षनाथांचा एक महत्त्वाचा विशेष असा की त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपला धर्मविचार लोकभाषेतून सांगितला. गोरक्ष चरित्र म्हणजे गुण व शक्ती या दोन गोष्टींचा एक सुरेख मणिकांचन योग आहे. गोरक्षनाथ यांचा उपदेश आणि त्यांचे प्रत्यक्ष आचरण यामध्ये बिलकुल फरक नव्हता. त्यांनी जीवनाकरता ब्रह्मचर्य, संगम, उद्वेगरहित हृदयमार्ग योग्य मानला होता. कामिनी म्हणजे स्त्री आणि कांचन म्हणजे सोने या दोन्ही गोष्टींना साधी राहणी आणि साधनात्मक जीवन त्यांच्या दृष्टीने विघातक मानित असत. म्हणजे कामिनी आणि कांचन साधनाच्या मार्गामध्ये अडथळा आणतात. म्हणून साधक या दोन गोष्टींपासून लांब राहत. यौगिक सिद्धीचा प्रयोग ते फक्त परहित साधनांसाठीच करीत होते. ते सर्वांशी समदृष्टीने वागत. भोग, मद्य, मांस इत्यादी सेवनापासून ते अलिप्त होते. योगी पुरुषांनी द्रव्याची इच्छा करू नये, धनाची इच्छा करू नये असे त्यांना वाटत होते. स्त्रीकडे बघण्याची त्यांची दृष्टी मातृभावाची होती. म्हणजे प्रत्येक स्त्री त्यांना आपल्या मातेसमान दिसत होती. त्या स्त्रीबरोबर ते मातेसमान व्यवहार करीत असत. संयमपूर्ण जीवन आणि साधी राहणी यांचा ते आदर्शच होते. गोरक्ष आणि दत्तात्रेय म्हणजे गुरुदेव दत्त यांचा श्रीशैलम पर्वतावर संवाद झाला होता. नाव ऐकून माहीत असेल, श्रीशैलम. श्रीशैल याचा अर्थ आहे देवीचा पर्वत. कारण श्री म्हणजे देवी आणि शैल म्हणजे पर्वत. दोन्ही शब्द संस्कृत आहेत. श्री म्हणजे देवी आणि शैल म्हणजे पर्वत. म्हणून श्रीशैलचा अर्थ आहे देवीचा पर्वत. आणि त्याचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे. श्रीशैलमला काय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. दुसरं ज्योतिर्लिंग ज्याला ओळखलं जातं मल्लिकार्जुन, ते तिथे श्रीशैलम पर्वतावर आहे. जटाजूट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूत मूर्ती. भगवान शंकराची जटाजूट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूत मूर्ती म्हणजे वैराग्याचे साक्षात प्रतीक आहे. त्रिदेवाचा
अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या मातेला अजपा साधनेचा उपदेश केला होता. गोरक्षनाथांनी गौरवलेली न भूतो न भविष्यती अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण अत्यंत प्रभावी साधना सर्वच योगधारकांनी आचरणात आणावी अशीच आहे. श्री दत्तात्रेयांच्या हस्ते श्री शंकराने मचिराच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबर नाथ संप्रदायामध्ये सुद्धा दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत तेथे आहेत अशी मान्यता आहे. त्याविषयी एक कथा आलेली आहे. स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांनी सुटका केल्यानंतर मच्छिंद्र गोरक्ष ही गुरु शिष्याची जोडगोळी नाना ठिकाणी भ्रमंती फिरत होते. एके दिवशी मच्छिंद्रनाथ यांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणायला सांगितले. त्यावेळी त्यांचा मुक्काम एका पर्वतावर होता. आजूबाजूला चीट पाखरी नव्हते आणि जवळपास गावसुद्धा नव्हते. आता भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावती राणीचे बोल आठवले. स्त्री राज्यातली ती राणी आहे. तिचे बोल आठवले कारण स्त्री राज्यातून निरोप घेताना तिने सांगितले होते, कधीही भिक्षा मागायला या. ते बोल त्यांना आठवले. गोरक्षनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने लगेच नाथांचे पात्र ओळखले आणि तिला आश्चर्य वाटले. तिला तिचे शब्द आठवले आणि ही गोरक्षनाथांचीच किमया आहे याची तिला खात्री पटली. एवढ्या लहान पात्रातली भिक्षा मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ यांना कशी बरे पुरणार अशी काळजी वाटून तिने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढायला सांगितले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात जेवढी भिक्षा घालावी तितके ते पात्र जास्तीत जास्त मोठे होत होते, अगदी मारुतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी मैनावती अहंकार सोडून मनातल्या मनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तिचा अहंकार दूर झाला कारण ते भिक्षापात्र पूर्ण भरायला तयारच नाही. शेवटी ती शरण गेली मच्छिंद्रनाथांना. तेव्हा तात्काळ त्याच क्षणी ते भिक्षापात्र पूर्णपणे भरून गेले आणि परत अवकाश मार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले. वाटेत एका पर्वतावर अत्रिनंदन दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे ते भिक्षापात्र पाहिले. त्यांना मोठा विस्मय वाटला. हे पात्र कोणाचे आहे ते विचारावे म्हणून त्यांनी हातातला दंड वर उचलला. दत्तात्रेयांनी हातातला दंड वर उचलला. पात्र घेऊन जाणारी सिद्धी, ते पात्र घेऊन जी सिद्धी जात होती ती सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दत्तात्रेयांनी तिला ठाव ठिकाणा विचारला. नंतर सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षनाथांकडे पोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली त्यांच्यासमोर. गोरक्षनाथांनी तिला उशीर होण्याचे कारण विचारले. तेव्हा सिद्धीने झालेला सर्व प्रकार त्यांना कथन केला. आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे ऐकून गोरक्षनाथांचा राग अनावर झाला. आपण आपल्या योग सामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी ते त्या पर्वतावर पोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. ते पर्वतावर गेले
तेव्हा दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन अत्यंत रागाने दत्तात्रयांवर झेप घेतली, झडप घातली. पण अघटित घडले. गोरक्ष दत्तात्रयांच्या शरीरातून त्यांना कोणतीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तर ते जसे अभिद राहते, अगदी तसेच झाले. गोरक्षनाथ विस्मयचकित झाले. दत्तात्रयांना सुद्धा त्यांची परीक्षा पाहावी असे वाटले. म्हणून ते गोरक्षनाथांना म्हणाले, गोरक्षा, तुझ्या सिद्धीविषयी मी बरेच काही ऐकून आहे. तू सिद्धांचा सिद्ध आहेस असेही मी ऐकले आहे. तुला ब्रह्मांड समाधीचाही अनुभव आहे म्हणे. पण एक काम कर, जरा पंचतत्वात विलीन होऊन दाखव बरे, बघू. तुला शोधता येतं का मला? मी तुला शोधू शकतो का? जरा बघूया आपण. तू पंचतत्वात विलीन होऊन दाखव. गोरक्षनाथ अवश्य म्हणून तेथून निघून गेले आणि समुद्रात एक छोटासा मासा बनले. दत्तात्रयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षनाथांचा ठाव घेतला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते त्यांना म्हणाले, आता माझी पारी. आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग तुला माझे सर्वस्व मी दिले असे तू समज. गोरक्षाने होकार देतात दत्तात्रय अदृश्य झाले. त्यांचा ठाव शोधण्याआधी, त्यांचा शोध घेण्याआधी गोरक्षनाथांनी 14 भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व काही पालथे घातले. पण त्यांना दत्तात्रय काही सापडले नाहीत. आपण आता हरलो असे लक्षात येऊन त्यांनी गुरु मच्छिंद्राचा धावा केला. ताबडतोब मच्छिंद्रनाथ त्या पर्वताला आले, प्रगट झाले. गोरक्षांनी झालेली सर्व हक्के सांगितली. ती ऐकल्यावर त्यांना मच्छिंद्र म्हणाले, गोरक्षा, हा नक्कीच अत्रेय आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने शरण होऊन पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रयांना ध्यानाने शोध. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोरक्षांनी तसेच केले आणि त्याबरोबर दत्तात्रयांचे दिव्य स्वरूप त्यांना दिसले. मग अलक्ष शब्द गर्जून गोरक्ष त्यांना आदेश करते आले. आपण ऐकला आदेशचा अर्थ. आदेश म्हणजे प्रणाम. अलग शब्द गर्जून गोरक्ष त्यांना आदेश करते आले म्हणजे त्यांनी दत्तात्रयांना प्रणाम केला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.